नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बादल ढवळे, ढवळे हार्डवेअर पानरकवडा संचालक. आज आपल्याला पटगिलोवार पॅट क्रॉपचे जे टोकन यंत्र आहे त्याची फिटिंग कशी करायची या संदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचण जात आहे. त्यासाठी आपण या टोकन यंत्राची सविस्तर माहिती आणि याची फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे हे आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला तर मग आता आपण याची फिटिंग करूया. चालू करता का? बघा शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्रिंगा, नट बोल्ट, पेचकस हे सगळं फ्री असते. याच्यामध्ये आपल्याला स्प्रिंगा असतात, लागणाऱ्या स्प्रिंगा या बघू. हे थोडं ढिलं करून घ्यायचं. चला तर त्यानंतर आपण याला इथे याच्यामध्ये आहे हे बरोबर. आता याला हे फिट करणार आहोत आपण. याचं जे रोलर आहे हे इथे आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. बघा हे एलंकी पान आहे. ह्या एलंकी पाण्याने आपल्याला हे व्यवस्थित थोडा वेळ लागते. पद्धतशीर आरामशीर आपल्याला हे फिट करावं लागेल. सहज असं हे फिट होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर फिट करणार आहोत. खाली ठेवा. बघा मंडळी, त्यानंतर हे आपल्याला स्प्रिंग लावायचे आहे. याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या. त्यानंतर
हे स्प्रिंग जे राहते याच्यामध्ये लटकवून घ्यायची. हे आपल्याला ह्या विशिष्ट अंतरामध्ये सेट करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने लावायचं आहे. त्यानंतर आपण ह्या बाजूचं लावून घेऊ. ठीक आहे, ह्या बाजूचं लावलं. त्याला टाईटपणा यासाठी आपण इथे एक नट येते, ह्या नट लावायचा. होते असं. आता आपण हे फिट करणार आहोत याच्यामध्ये. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा जो पेचकस दिलेला आहे, पेचकसने हे आपल्याला असे दोन प्रकारचे हे दिलेले आहे जॉइंडर. आपल्याला हे थोडं हे ढिल्लं करून घ्यायचं आहे. हे ढिल्लं केल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं. टाकलं त्यानंतर हे दुसरं जे राहते हे आपण ढिल्लं करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर हा जो पाईप राहते त्याला ठीक आहे, हे आता व्यवस्थित फिट झालेलं आहे. आपण आता पेचकसने याला हे टाईट करून घ्यायचं. त्यानंतर ह्या जे दोन मुठा दिलेले आहे, आपल्या हाताला त्रास नाही झाला पाहिजे यासाठी ह्या दोन मूठ दिले आहेत. हे आपल्याला याच्यामध्ये अशा टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपलं हे टोकन यंत्र तयार झालेलं आहे. खूप साधा आणि सोपी पद्धत आहे आपला फिट करण्याची. सर्वांना हे कळू शकते. ज्या शेतकऱ्यांना अडचण जात आहे त्यांनी हा आपला व्हिडिओ बघावा आणि आपलं जे चॅनल आहे आपलं ग्रेट विदर्भ या नावाने एक आपलं चॅनल आहे यूट्यूबचं, त्याला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करावं. धन्यवाद.